हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मम्मीने आमच्या सगळ्यांसाठी एकदम मस्त अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत आळूवडी बनवली होती। तर चला मग सुरुवात करू आपण आळूवडी कशी बनवायची हे बघायला। आळूवडी बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली। तर ही आळूची पानं आम्ही स्वतः इथे कुंडीत लावली होती, तीच आहेत ही। तर दुसरीकडे कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि थोडंसं हिंग घेतलं आणि 1/4 कप चिंचेचं पाणी घेतलं। आता एका बाउलमध्ये छोटंसं 1.5 कप बाउल ते बेसनचं फ्लोअर आहे ते टाकून घ्यायचं। आपण जे 1/4 टीस्पून ऑफ हिंग घेतलं होतं ते यामध्ये ॲड करायचं। आपण ज्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या वाटून घेतल्या होत्या ते यामध्ये ॲड करून घ्यायचं। जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ही टाकून घ्यायची। आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर तुम्हाला किती थोडंसं लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। मी इकडे 3/4 टीस्पून टाकलंय। रेड चिली पावडर 1.5 टीस्पून टाकायची। जर या प्रकारे तुम्ही आळूची वडी बनवली तर तुमचा घसा खवखवणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा असा घसा टोचणार नाही। आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून ऑफ शुगर पावडर ॲड करायची आहे। दोन टीस्पून ऑफ पांढरे तीळ ॲड केले आणि आपण जे चिंचेचं 1/4 कप पाणी घेतलं होतं तर त्यामध्ये मी फक्त 2 ते 3 अशा चिंच गरम पाण्यात टाकून आणि पूर्ण ते स्क्वीज आउट करून ते पाणी तयार केलं होतं। तर ते यामध्ये ॲड करायचं आणि हे मिश्रण एकदम छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। खूप असं पातळ पण नाही ठेवायचं हे मिश्रण आणि एकदम घट्ट पण नाही करायचं। आपल्याला आळूच्या पानाला हे व्यवस्थित लावता येईल अशी कन्सिस्टन्सी बनवायची घट्ट। तर इकडे एक आळूचं पान घ्यायचं आणि त्यावर हे आपलं जे बेसनचं मिक्सचर तयार झालंय हे अप्लाय करून घ्यायचं। त्यावर अजून एक पान ठेवून अशा प्रकारे ती जी सेम प्रोसिजर आहे ती रिपीट करायची। असं तुम्ही 3 ते 4 पानं ठेवू शकता आणि जर तुम्हाला अजून जास्त पानं ठेवायची असेल तरी पण तुम्ही ते ॲड करू शकता। ही रेसिपी मी फक्त थोड्या पानांसाठी दाखवली। जर तुमच्याकडं 20 ते 25 अशी पानं असतील तर तुम्ही जी मी दिलेली आहे रेसिपी ती डबल करा आणि त्याप्रमाणे इन्ग्रेडियंट यूज करा। तर इकडे हे व्यवस्थित बेसनचं मिक्सचर आळूच्या पानांना लावून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये थोडंसं ऑइल ग्रीस करून आता ह्या आळूच्या पान आपल्याला प्रेशर कुकरमध्ये छानपैकी 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं। मग तुम्ही इकडे बघू शकता 15 मिनटं झाल्यानंतर आळूवडी ही अशी शिजून रेडी झाली आहे। तर आता आळूच्या ह्या वड्या आपण कट करून घ्यायच्या छोट्या छोट्या सायझेसमध्ये। तुम्ही असं चाकू त्याच्यामध्ये टाकून पण बघू शकता की तुमची आळूवडी शिजली आहे का नाही। जर तुमचा प्लेन चाकू वर आला तर तुमचं बेसन अजिबात कच्चं नाही आहे आणि आळूवडी एकदम छान शिजली आहे हे तुमच्या लक्षात येईल। तर दुसरीकडे आता मी एका छोट्या अशा कढईमध्ये तेल टाकायचं आणि ते छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या कट केलेल्या आळूच्या वड्या आहेत त्या मस्तपैकी अशा डीप फ्राय करून घ्यायच्या। फ्राय करताना घ्यायची काळजी म्हणजे तुम्ही गॅस एकदम कमी ठेवा। एकदम जर मोठा गॅस ठेवला तर त्यावरून एकदम डायरेक्ट ब्राऊन होतील आणि आतमधून अशा मऊ मऊ राहतील। तर ते एकदम छान असं क्रिस्पी आणि खुसखुशीत टेक्स्चर येणार नाही। तर थोडंसं कमी गॅसवर छान आलटून पलटून ह्या आळूच्या वड्या मस्त डीप फ्राय करून घ्यायच्या। थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या आळूच्या वड्या डीप फ्राय करायच्या। आणि तुम्हाला जर हे कंटेंट ही रेसिपी माझं कुकिंग चॅनल आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आळूची वडी आता छान दोन्ही साइडून क्रिस्पी होऊन झाल्यानंतर असं थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण आळूच्या वड्या एका
प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकून त्यामध्ये ॲड करायच्या. म्हणजे जे काही आळूवडीमध्ये थोडंसं तेल आहे तर ते टिश्यू पेपरमध्ये सोक होईल आणि आपल्याला खायला अजिबात तेलकट लागणार नाही. तर आळूची वडी रेडी झाली. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं क्रिस्पी टेक्स्चर आलं आहे आणि छान दिसत आहेत ह्या वड्या. सगळे लेयर एकदम सुटलेले आहेत. तर एकदम छान डीप फ्राय झालं आहे. तर ही आळूची वडीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही कशी वाटली. थँक्यू. बाय.